वाटेवरती निघालेलो आहोत, तर काही वेगळं बघता येईल का, काही वेगळ्या जागा शोधता येतील का, काही वेगळ्या आनंदाच्या जागा तयार करता येतील का, एवढा एकच छोटासा शोधाचा प्रवास त्याच्या मागे आहे. बाकी त्यांनी जे काही काम करून ठेवले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच त्या कामाप्रती नितांत आदर आहे. तो आदर तसाच ठेवून त्यांनी ज्या काही जागा, जसं नाटकामध्ये म्हणतात ना की नाटककारांनी अभिनेत्यासाठी काही जागा मोकळ्या सोडलेल्या असतात आणि त्या अभिनेत्यांनी त्याच्या अभिनयाने भरायच्या असतात. तसं सुगम संगीतात, भावसंगीतात, चित्रपट संगीतात काही मोकळ्या जागा तुम्हाला मला दिसत नसतील, पण यांना दिसत राहतात. आणि इथे आपण काही वेगळा रंग भरू शकतो का, एवढाच विचार त्याच्या मागे असतो. आणि त्यातूनच असं काही वेगळं करून बघूया, असाच त्याच्यामागचा भाव असतो. पुढे आपण सामोरे जातो आहोत. पुढच्या रंगाला तो आहे गझल रंग. आणि त्यातून भट साहेब असतील तर एक वेगळाच अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. मोघे असतील, शांताबाई असतील, गदिमा असतील, जगदीश खेबुडकर असतील, यांना जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा थिएटरचा पडदा हळूहळू बाजूला जाऊन आपल्या समोरचं चित्र हळूहळू स्पष्ट होतं. पण भटसाहेबांसारखा एखादा इतक्या झरकन पडदा बाजूला करतो आपल्या जगण्यावरचा, की कदाचित आपण आपल्याच त्या जगण्याला सामोरं जाऊ शकत नाही. ते कवीचं जगणं असतं, ते एका कलंदराचं जगणं असतं, ते एका मनस्वी माणसाचं जगणं असतं. जे जगणं आपल्याला तर झेपत नाहीच, पण ते जेव्हा मांडणीत नाही येतं ना, तेव्हा आपण त्याला त्या क्षणाला रिलेट करू शकतो असं होत नाही. भट साहेबांच्या गझल किंवा एकूणच गझल हा प्रकार असा आहे ना की तो काही दिवस सोबत राहावा लागतो. त्याच्याबरोबर सातत्याने इंटरॅक्शन, सातत्याने संवाद व्हायला लागतो आपल्या जगण्याचा आणि त्या शब्दांचा. भले मग ते अनुभव मला आलेले असोत नसोत, पण सोबत राहिलात ना तर कुठलं तरी आयुष्यातलं एक वळण इथे येतं की एखादा शेर, एखाद्या 2 ओळी पटकन कळून जातात. आणि तो कळण्याचा जो क्षण असतो ना, तो फार भाग्याचा क्षण असतो रसिकांसाठी, की हे मला आज काहीतरी जाणवलं, त्यातलं मला काहीतरी कळलं. फक्त रसिकत्वात ताजं ठेवण्याचं एक छोटीशी आयडिया, एक छोटीशी युक्ती म्हणजे मला जे कळलं तेच खरं होतं असं वाटलं तर तुमचं रसिकत्व तिथे थांबतं. मला जे कळलं होतं तेही असू शकतं आणि त्यांना जे कळलं तेही असू शकतं. ही भावना जर जागी असेल ना, तर 2-2 ओळी ह्या आपल्याला अर्थाच्या वेगवेगळ्या वाटेवरती घेऊन जातात आणि हे सगळे अर्थ त्यांच्या दृष्टीने खरे असतात. म्हणून अशा काही रचनांना जेव्हा संगीतबद्ध केलं जातं ना, तेव्हा मला ते नुसतं संगीत वाटत नाही. संत रचना असतील किंवा गझलसारख्या रचना असतील, तिथे असं वाटत राहतं की हे ते शब्द आणि संगीतकार यांच्यामधल्या संवादाचे आपण साक्षीदार आहोत. पुढचा असाच एक संवाद आपल्या सगळ्यांच्या साक्षीने रंगणारे, त्याला आपण आता सामोरे जाऊया. गुंतुनी
मनाच्या झळा रंगोळी रंगात साऱ्या रंगोळी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा. राहती माझ्यासवे आसवे गीता परी राहती माझ्यासवे आसवे गीता परी हे कशाचे दुःख जाला लागला माझा लढा कोणत्या काळी कळेना कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो अन कुठे आयुष्य गेले अन कुठे आयुष्य गेले आपुली माझा गळा रंगोळी रंगात साऱ्या रंगोळी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा पाहणारा माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी माझी यासाठी माझा पेटण्याचा सोहळा माझी यासाठी माझा पेटण्याचा सोहळा रंगोळी रंगात साऱ्या रंगोळी रंगात